जय भारत मित्रांनो, आवाज येतोय का माझा? जय भारत मित्रांनो, आज 2-3 प्रश्नांवरती आपल्याला चर्चा करायची आहे। पहिला महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो मराठी फिल्म ॲक्टर प्रवीण तरडे याने एक स्टेटमेंट दिलेलं आहे आणि ते स्टेटमेंट आहे की हिंदुत्व जे आहे तर ते मांगांच्या मुठीमध्ये आहे, अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट दिलेलं आहे। तर या संदर्भामध्ये आपण हे जे काही FB लाईव्ह आपण करत आहोत त्याच्या शेवटी त्या संदर्भात भूमिका आपण मांडूया। पण त्या अगोदर एक 2-3 महत्त्वाचे इन्सिडेंट, महत्त्वाच्या घटना आजच्या दिवशी घडत आहेत, तर त्यावर आपण चर्चा करूया। पहिली महत्त्वाची बाब म्हणजे आज गणपती विसर्जन आहे। आपल्याला माहिती आहे की गणपतीचा हा जो उत्सव जो सध्या चालू आहे हा टिळकांनी सुरू केलेला आहे आणि टिळकांनी सुरू करून त्याला जवळपास आता 125 वर्षांपेक्षाही जास्त काळ होऊन गेलेला आहे। गणपती 10 दिवस बसतात आणि 10व्या दिवशी त्याचं विसर्जन केलं जातं। ते एखाद्या नदीमध्ये केलं जातं, एखाद्या डोहामध्ये केलं जातं, एखाद्या तलावात केलं जातं किंवा एखाद्या विहिरीमध्ये केलं जातं। तर गणपतीचं हे जे विसर्जन आहे ते का केलं जातं या संदर्भामध्ये एक जनमानसामध्ये जी एक गोष्ट सांगितली जाते किंवा जो किस्सा एक सांगितला जातो तो मी तुम्हाला आजच्या दिवशी शेअर करणार आहे। तर काय झालं होतं की जेव्हा टिळकांनी गणपती बसवला पहिल्यांदाच, आता गणपती कशासाठी बसवला होता तर असं सांगितलं जातं की पुण्यातल्या ब्राह्मणांना पोटा पाण्यासाठी काहीही कर्मकांड उपलब्ध नव्हते। म्हणजे ज्या प्रमाणात ब्राह्मणांची संख्या आहे त्या प्रमाणामध्ये कर्मकांड पुण्यामध्ये उपलब्ध नव्हते, म्हणून त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी गणपती उत्सव टिळकाने सुरू केलेला आहे आणि त्याला सार्वजनिक स्वरूप दिलेलं आहे। तर मग 10 दिवस पुण्यामध्ये हा गणपती बसला आणि गणपती बसल्यानंतर मग 10व्या दिवशी या गणपतीची मिरवणूक निघाली पुण्यामध्ये। किस्सा सांगतोय जो काही जनमानसामध्ये जो सांगितला जातो तो। तर 10व्या दिवशी मग पुण्यामध्ये त्या गणपतीची मिरवणूक निघाली, 1893चा किस्सा। आणि गणपती हा सार्वजनिकरित्या बसवलेला असल्यामुळे कोणीही येऊन त्याचं दर्शन घेऊ शकत होता। तर झालं असं की मग पुण्यातले लोक सुद्धा मग त्या गणपतीचं येऊन दर्शन घ्यायला लागले मिरवणुकीमध्ये। असंच एका व्यक्तीने येऊन त्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि आजूबाजूला त्या गणपतीची जी मिरवणूक निघाली ती पालखीमधून त्याच्या आजूबाजूला सगळे ब्राह्मण मंडळ होतं आणि त्यांनी हा जो व्यक्ती आहे ज्यानं गणपतीला स्पर्श करून त्याच्या पायांना स्पर्श करून दर्शन घेतलं त्याला दर्शन घेताना या आजूबाजूच्या ब्राह्मण मंडळींनी बघितलं आणि तो त्यांच्यापैकी काहींच्या परिचित होता। ज्या व्यक्तीनं त्या गणपतीच्या पायाला स्पर्श करून दर्शन घेतलं तो चांभार समाजाचा होता आणि चांभार हे ब्राह्मण धर्मानुसार अस्पृश्य मानले जातात। त्यांना स्पर्श करणे हा विटाळ मानला जातो आणि त्यामुळं एका चांभाराने म्हणजे एका अस्पृश्य व्यक्तीने गणपतीचं दर्शन घेतलं, यामुळं ब्राह्मण खवळले। त्यांनी त्याला बऱ्याच शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या आणि त्याला हाकलून दिलं। पण आता गणपती तर बाटला होता ना, प्रश्न निर्माण झाला गणपती बाटला आता काय करायचं। मग सगळे तिथं टिळक महाराज होतेच त्या मिरवणुकीमध्ये। मग सगळे टिळक महाराजांकडे आले आणि त्यांना सांगायला लागले की महाराज गणपती बाटणं आता काय करायचे। टिळकालाही प्रश्न पडला आता काय करावं। मग म्हणे एक काम करूया, आपण काय करतो म्हणे, आपण देवाला जे फुलं वाहतो, फुलं वाहिल्यानंतर एक दिवस झाला की दुसऱ्या दिवशी त्याचं काय बनतं, बाकीचे ब्राह्मण म्हणाले त्याचं निर्माल्य बनतं। बरं, मग त्या निर्माल्याचं आपण काय करतो, मग सगळे ब्राह्मण मंडळी म्हटले की त्या निर्माल्याला आपण एका ताटामध्ये घेतो आणि पाण्यामध्ये प्रवाहित करतो
मग टिळक महाराज म्हटले बस तेच करायचं. आता हा गणपती सुद्धा आता काय झालेला आहे तर अस्पर्श झालेला आहे, हा बाटलेला आहे. मग याचं सुद्धा एक प्रकारे निर्माल्यामध्येच रूपांतरण झालेलं आहे. म्हणून आपण काय करूया तर हा गणपती, आपली जी नदी आहे, मुळा नदी किंवा मुठा नदी असेल, त्या नदीमध्ये त्या गणपतीचं विसर्जन करूया. आणि अशा पद्धतीनं मग त्या गणपतीचं त्या नदीमध्ये विसर्जन केल्या गेलं. आणि तिथून पुढे मग गणपतीला विसर्जित करण्याची, पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करण्याची प्रथा रूढ झाली असं म्हटलं जातं. म्हणजे गणपती जो बुडवला जातो, गणपतीचं जे विसर्जन केलं जातं, त्या पाठीमागे सुद्धा ही जी ही जी काही जाती व्यवस्था आहे, ती जाती व्यवस्था, अस्पृश्यांना दिली जाणारी मानहानिकारक वागणूक, हीच त्या पाठीमागे आहे असं आपल्याला दिसतं. त्यामुळं आज आपण एका स्वतंत्र देशामध्ये राहत आहोत. संविधानाने आपल्या सर्वांना जगण्याचा अधिकार दिलेला आहे. आपल्याला हक्क, अधिकार सगळे काही या संविधानाने बहाल केलेले आहेत. अशा काळामध्येही एक प्रकारे अस्पृश्य समाज, जो पूर्वाश्रमीचा अस्पृश्य समाज होता, त्यांची मानहानी करणारी ही विसर्जनाची पद्धत आपण पुन्हा अजूनही रूढ ठेवावी, पुढे चालू ठेवावी का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न हा पर्यावरणीय दृष्टिकोनातून येतो. आपण या मोठमोठ्या गणपतींच्या मूर्त्या या पाण्यामध्ये आपण विसर्जित करतोय. दिवसेंदिवस पाण्याचं प्रमाण, पावसाच्या पाण्याचं प्रमाण कमी होत आहे. आणि पाऊस कमी पडत असल्यामुळे नद्यांचे आणि विहिरींचं असेल किंवा तलावांचं असेल पाणी हे कमी कमी होत चाललेलं आहे. आणि ह्या कमी होत चाललेल्या पाण्यामध्ये आपण पुन्हा त्या गणपतींच्या मूर्त्यांचं नेऊन विसर्जन करतो, ते पाणी प्रदूषित करतो. जनसंख्या प्रचंड वाढत आहे. त्या वाढणाऱ्या जनसंख्येला हे पाणी अगोदरच कमी होत आहे. त्यामध्ये पुन्हा हे अशा पद्धतीनं निर्माल्य, त्याबरोबर ते गणपतीच्या मूर्त्या, यामुळे हे प्रदूषित झालेलं पाणी ते पुन्हा काही कामाला येत नाही. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी, म्हणजे समस्या यातून निर्माण झालेल्या आहे. म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा हे अयोग्य आहे आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून सुद्धा हे अयोग्य आहे असं मला वाटतं. बाकी ज्याला जो तो त्याचा मनाचा राजा आहे. तुम्हाला जर पटलं तर तुम्ही स्वीकारा, नसेल पटलं तर नका स्वीकारू, तुमचा विषय आहे. पण गणपती बुडवण्याच्या पाठीमागे ही कथा आहे असं सांगितलं जातं. तर दुसरा महत्त्वाचा म्हणजे आज 17 सप्टेंबर आहे आणि आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. मराठवाडा सोडून आपल्या महाराष्ट्रातले बाकीचे जे काही भाग आहेत, मग खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मुंबई असेल किंवा इकडे विदर्भ असेल, त्यांना हा मराठवाडा मुक्ती संग्राम नेमका काय आहे या संदर्भामध्ये फारशी काही कल्पना नसते. त्यांना वाटतं की म्हणजे काय आहे मराठवाडा मुक्ती संग्राम. तर काय होतं की आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आपला देश हा 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला. पण 15 ऑगस्ट 1947ला आपल्या देशामधला तोच भाग स्वतंत्र झाला ज्या भागामध्ये ब्रिटिशांची प्रत्यक्ष सत्ता होती. जसं महाराष्ट्राचा जर विचार केला तर विदर्भ असेल, खानदेश असेल किंवा कोकण असेल किंवा मुंबई असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या भागामध्ये ब्रिटिशांची प्रत्यक्ष सत्ता होती. तो भाग हा 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला. ब्रिटिश हा देश सोडून गेले. पण ब्रिटिश हा देश सोडून जाताना या व्यतिरिक्त भारतामध्ये 573 संस्थानं होती. म्हणजे वेगवेगळे राजे या संस्थानांमध्ये राज्य करत होते, ज्यांना संस्थानिक म्हणत, जे ब्रिटिशांचे मांडलिक होते. आणि ब्रिटिश जेव्हा भारत सोडून गेले तेव्हा त्यांनी या मांडलिक राजांपुढे किंवा या संस्थानिकांपुढे 3 पर्याय ठेवले होते. पहिला पर्याय ठेवला होता त्यांनी भारतात सामील व्हावं, दुसरा पर्याय ठेवला होता त्यांनी पाकिस्तानात सामील व्हावं, आणि तिसरा पर्याय ठेवला होता त्यांनी स्वतंत्र राहावं. या 3 पर्यायांपैकी कोणताही पर्याय ते स्वीकारू शकत होते. आता जे छोटे छोटे संस्थानं होते त्यामधले 8 संस्थानं जे आहेत ते पाकिस्तानात सामील झाले. कारण आजचा जो पाकिस्तान आहे आणि बांगलादेश ज्याला म्हणतो आपण,
त्यावेळेला बांगलादेशला पूर्व पाकिस्तान म्हणायचे, तर यामध्ये ते सामील होऊन गेले. आणि भारतामध्ये 565 संस्थानं राहिली. 565 संस्थानांपैकी 561 संस्थानं लगेच सामील झाली, कारण ती खूप छोटी छोटी संस्थानं होती. जसं दौंडचं संस्थान असेल, औंधचं संस्थान असेल, किंवा आपलं कोल्हापूरचं छत्रपतींचं संस्थान असेल, अशा अनेक संस्थानं महाराष्ट्रात सुद्धा होती. ती छोटी छोटी असल्यामुळे ती लगेच सामील झाली. पण भारतातील जी 3 मोठमोठी संस्थानं होती, म्हणजे 562 संस्थानं सामील झाली, 3 संस्थानं राहिली. ती मोठमोठी संस्थानं होती. त्यातलं एक होतं काश्मीर, दुसरं होतं जुनागड गुजरातमधलं, आणि तिसरं होतं आपलं मराठवाडा. या मराठवाडा म्हटल्यापेक्षा हैदराबाद म्हणूया, हैदराबाद स्टेट होते इथे, निजामाचं हैदराबाद स्टेट. या निजामाच्या हैदराबाद स्टेटमध्ये आपला मराठवाडा, तेलंगणा राज्य आणि कर्नाटकचा पूर्व भाग, बिदर, गुलबर्गा वगैरे जो भाग आहे, हा भाग हा या निजामाच्या स्टेटमध्ये येत होता. हा स्वतंत्र झालेला नव्हता. आणि निजाम हा त्या काळामध्ये जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होता, सगळ्यात श्रीमंत व्यक्ती. आणि निजामाचं जे स्टेट आहे ते भारतातलं सगळ्यात सधन असं स्टेट होतं. त्यामुळं या निजामाने स्वतःला स्वतंत्र राहायचं म्हणून त्याने घोषित केलं. पण हळूहळू त्याच्या लक्षात आलं की सोयी बाजूनं भारतानं हा देश वेढलेला आहे, त्यामुळे आपल्याला स्वतंत्र राहणं सोपं नाही. म्हणून त्यानं मग काय हालचाली सुरू केल्या की मला पाकिस्तानात सामील व्हायचं. आता तुम्ही म्हणत असाल की पाकिस्तान तिकडे राहिला, हा मराठवाडा इकडे, कसं काय ह्या पाकिस्तानामध्ये सामील झाला असता. आता बघा, बांगलादेश कुठे आहे? भारताच्या पूर्वेला. पाकिस्तान कुठे आहे आजचा? भारताच्या पश्चिमेला. तरी सुद्धा हा पाकिस्तान होताच तेव्हा. म्हणजे 2 पाकिस्तान होते त्या काळामध्ये, पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान. तसा हा दक्षिण पाकिस्तान करायचा त्याचा प्लॅन होता निजामाचा. पण त्यावेळेला आपले जे गृहमंत्री होते ते होते सरदार वल्लभभाई पटेल. त्यांनी हा धोका ओळखला आणि मग त्यांनी निजामाला अगोदर समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु निजाम ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. म्हणून मग निजामावर त्यांनी, म्हणजे या निजाम स्टेटवर त्यांनी हल्ला करण्याचं ठरवलं. तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी निजामाची एक कासिम रजवी नावाचा जो त्याचा सेनापती होता निजामाचा, त्याने एक रजाकारांची फौज तयार केली होती. रजाकार म्हणजे स्वयंसेवक. ठीक आहे, आज सुद्धा आपल्या देशामध्ये काही स्वयंसेवकांची एक संघटना आहे, तशीच ती एक संघटना होती. आणि ही रजाकारांची संघटना ही कट्टर इस्लामिक, आजचा जो वहाबी पंथ आपण ज्याला म्हणतो, जे कट्टर धर्मांध मुसलमान ज्यामध्ये काम करतात त्या वहाबीमध्ये, किंवा जे तालिबान वगैरे आहेत अशी, त्या टाईपची ती रजाकार संघटना होती. आणि या रजाकारांनी या मराठवाडा असेल किंवा निजाम स्टेटमधला सगळी जी काही हिंदू जनता होती किंवा निजामाच्या विरोधात असलेली मुस्लिम सुद्धा, यांना त्यांनी प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली, त्यांच्या हत्या करायला सुरुवात केली. आणि त्यामुळं मग निजामाच्या विरोधात असलेले समाजगट, त्यामध्ये हिंदू बहुसंख्याक होते, मुस्लिमही होते, बरेच जण काय झाले, निजामाच्या विरोधामध्ये मग त्यांनी आंदोलन सुरू केलं. आपल्या भागामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये दगडाबाई शेळके या खूप मोठ्या वीरांगना होऊन गेलेल्या आहेत. अशा अनेक वीरांगना त्या काळामध्ये लढले. तर मग यांना सपोर्ट करण्यासाठी मग वल्लभभाई पटेलांनी मग 13 सप्टेंबर 1948 पोलीस ऍक्शन केली मराठा निजाम स्टेटमध्ये. आणि 4 दिवस युद्ध चाललं. 4 दिवसामध्येच निजाम शरण आला. आणि अशा प्रकारे 17 सप्टेंबर 1948 म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1 वर्ष 1 महिन्याने हा मराठवाडा किंवा हे निजाम स्टेट हे स्वतंत्र झालं. 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मग मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये आला. आणि अशा प्रकारे आजचा हा आपला महाराष्ट्राचा मॅप हा तयार झाला. हा जो मराठवाडा आहे हा अत्यंत प्राचीन काळापासून एक वेगळं स्वतःचं अस्तित्व हा याने निर्माण केलेलं आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला बुद्धाच्या काळामध्ये जी 16 महाजनपदं होती, बुद्धाच्या अगोदर 16 महाजनपदं होती, त्या 16 महाजनपदामध्ये एक जे महाजनपद होतं त्याचं नाव होतं अस्मक महाजनपद, ज्याला संस्कृतमध्ये अश्मक म्हणतात पण मूळ अस्मक येते. अस्मक महाजनपद ते या मराठवाड्यामध्येच होतं. आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जे आजूबाजूचा भाग होता त्याला अस्मक महाजनपद म्हणायचे. तिथून आपल्या या मराठवाड्याची सुरुवात आहे.
नंतर मग पुढे मोठमोठ्या राजवटी आल्या. मग मौर्यांच्या काळामध्येच जेव्हा मौर्य राजवट उत्तरेकडं किंवा नंद राजवट होती मौर्यांच्या अगोदर, तेव्हापासून आपल्या मराठवाड्यामध्ये सातवाहन राजवट होती. हे नंदांचे मांडलिक राजे होते. पुढे मौर्यांचेही ते मांडलिक राजे होते. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून हे सातवाहन राजे राज्य करत होते. ते इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत म्हणजे जवळपास 600-700 वर्ष या सातवाहनांनी आपल्या मराठवाड्यातून राज्य केलेलं आहे. त्यांची राजधानी म्हणजेच आजचं पतिष्ठान म्हणजेच प्रतिष्ठान म्हणजेच पैठण, येथून त्यांनी सगळा राज्यकारभार केला. पुढे ते स्वतंत्र झाले. मौर्यांचं जेव्हा पतन झालं त्यानंतर ते स्वतंत्र राजे झाले आणि आजचा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश म्हणजेच तेलंगणा, मध्य प्रदेशचा काही भाग, गुजरातचा काही भाग, इतक्या विशाल अशा भागावर मग त्यांनी पुढे 600 ते 700 वर्ष राज्य केलं सातवाहनांनी. सातवाहनांच्या काळामध्येच नाणेघाट असेल किंवा इथल्या लेणी असतील, अजिंठा लेण्या असतील, यांची डेव्हलपमेंट त्यांच्या काळामध्ये झालेली आहे सातवाहनांच्या काळात. सातवाहनांच्या नंतर पुढे मग चालुक्यांची सत्ताही मराठवाड्यामध्ये होती. जे तेर आहे तिथून चालुक्यांनी सत्ता चालवली. चालुक्यांच्या काळामध्येच वेरूळच्या लेण्या वगैरे ज्या आहेत त्याची सुरुवात झाली होती. अजिंठा लेण्यांचं मधलंही बरंच काम चालुक्यांच्या काळामध्ये झालेलं आहे. चालुक्यांमधला पुलकेशी नावाचा जो काही राजा आहे तो खूप फेमस आहे. मला वाटतं 3रा का 2रा पुलकेशी तो आहे, 2रा पुलकेशी. त्या उत्तर भारतामध्ये त्यावेळेला हर्षवर्धन सम्राट होता. हर्षवर्धन ज्याने पूर्ण उत्तर भारत त्याने जिंकलेला होता. पण त्या हर्षवर्धनाचा पराभव या चालुक्याने केलेला होता, म्हणजे आपल्या मराठवाड्यातल्या राजाने केला होता. आणि चालुक्यांचं राज्य सुद्धा आजच्या मराठवाडा, खानदेश म्हणजे नर्मदेपर्यंत त्याचं राज्य होतं. तर खाली उत्तर कर्नाटक पूर्ण त्याच्या ताब्यामध्ये होतं. इतक्या विशाल अशा प्रदेशावर हा चालुक्य जो होता राजा राज्य करत होता. चालुक्यांच्या नंतर मोठं एक साम्राज्य जर असेल तर ते यादवांचं साम्राज्य आहे. देवगिरी जो काय आहे, छत्रपती संभाजीनगरचा जो दौलताबाद किल्ला आहे, ज्याला देवगिरी किल्ला सुद्धा म्हणतात, तिथून सगळा राज्यकारभार या रामदेवराव यादव जो होता किंवा यादव घराण्यानं जवळपास 300 वर्ष या मराठवाड्यातून राज्य केलेलं आहे. त्यांचंही साम्राज्य आपल्या मराठवाडा, विदर्भ आणि मध्य प्रदेश, गुजरात या भागामध्ये त्यांचं साम्राज्य पसरलेलं होतं. मराठी भाषा जी आहे, जिला खऱ्या अर्थानं चालना जर कुठून मिळाली असेल तर ती या यादवांच्या काळामध्ये मिळालेली आहे मराठी भाषेला. तर अशा प्रकारे आपण मराठवाड्याचं जे आहे तर खूप प्राचीन काळापासून वेगवेगळ्या राजवटींनी ते राज्य केलेलं आहे. यादवांच्या नंतर मग खिलजी आले. आपल्याला माहिती आहे की अल्लाउद्दीन खिलजीनं हल्ला करून देवगिरी किल्ला जो आहे तो जिंकला, म्हणजे देवगिरीचं साम्राज्य त्याने जिंकून घेतलं. त्यामध्ये आपल्याला एखादेस पुढे आपण बोलताना सांगूया की रामदेवराव यादव जो होता सम्राट, त्याचा जो काही प्रधान होता, त्याचं नाव बघा, नाव विसरलो त्याचं, तो ब्राह्मण होता. त्याने गद्दारी केली आणि हे जे काही साम्राज्य आहे ते खिलजींच्या अधीन झालं. मग तिथून पुढे मग मुस्लिम राजवट या मराठवाड्यामध्ये सुरू झालेली आपल्याला दिसते. तर ती सलग 1948 पर्यंत मग आपल्याला मुस्लिम राजवटच दिसते. त्याच्यानंतर यादवानंतर खिलजीनंतर तुगलक आले, नंतर बहामनी साम्राज्य आलं. बहामनी हा सुद्धा मराठवाड्यातला परभणी जिल्ह्यातला तो ब्राह्मणाचा मुलगा होता. नंतर तो कन्वर्ट झाला, मुसलमान झाला. बहामनी म्हणजे ब्राह्मणी साम्राज्य होतं ते. हसन गंगू बहामनी हा जो होता तो ब्राह्मणाचा मुलगा होता. तो कन्वर्ट झाला, मुस्लिम झाला तरी त्याचं नाव त्याच्या शेवटी नाव बहामनी ठेवलंच त्याने आणि त्यानं बहामनी साम्राज्य स्थापन केलं. पुढे त्याचे 5 शक्ल झाले वेगवेगळे त्या बहामनी साम्राज्याचे. आदिलशाही, निजामशाही, बरीदशाही, हमीदशाही, कुतुबशाही असे वेगवेगळे झाले. त्यामधली जी निजामशाही होती, निजामशाही या 2 आहेत. पहिली एक निजामशाही कोणती होती तर आपलं जे आजचं अहमदनगर किंवा अहिल्यानगर ज्याला नाव दिलेलं आहे त्या नगरमधून जी चालवल्या जायची ती निजामशाही. त्याची राजधानी सुद्धा काही काळ आपल्या देवगिरी किल्ल्यावर होती. त्या देवगिरी किल्ल्यावरून आपल्या शहाजीराजांनी सुद्धा निजामशाहीचा कारभार बराच काळ पाहिलेला आहे. मलिक अंबर सारखं मोठं नेतृत्व त्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि या भागाला मिळालं होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये मलिक अंबरने न रे अमरी नावाची एक सिस्टीम सुरू केलेली आहे, पाण्याची सिस्टीम. म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या आजूबाजूला जे डोंगर आहेत त्या डोंगरांमधून त्याने मातीचे पाईपलाईन्स तयार करून, सिमेंट आणि त्या काळामध्ये जे काही मटेरियल असेल त्याचं पाईपलाईन्स तयार करून पाणी शहरामध्ये आणलेलं आहे. ज्याला वीज लागत नाही, काही लागत नाही, त्याला आपोआप पाणी येतं. आज सुद्धा पाणी येतं. जे जुनं संभाजीनगर आहे
त्यामधल्या अनेक घरांमध्ये आज सुद्धा त्या पाईपलाईनमधून पाणी येतं. त्याला नहरी आमरी म्हणतात. जी पानचक्की म्हणून फेमस आहे तिला सुद्धा त्या नहरी आमरीमधूनच पाणी येतं. म्हणजे अशा सिस्टीम त्या मलिक अंबरनं सुरू केलं. त्याचं नेतृत्व सुद्धा या मराठवाड्यामध्येच मोठं झालं होतं. त्याने जी काही जमीन मापनाची पद्धत किंवा सारा वसूल करण्याची पद्धत त्याने जी आणली तीच पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी अडॉप्ट केली त्या याच्याकडूनच. म्हणजे एवढं मोठं आपल्याला हे झालं. नंतर पुढे मग मोगलांकडे हा भाग गेला. निजामशाही नष्ट झाली 1636ला. मग मोगलांकडे हा भाग गेला. मोगलांकडे जवळपास मग एक 70-80 वर्ष, 70-80 नाही, मला वाटतं 1685ला हा भाग मोगलांकडे, 1636ला मोगलांकडे गेला. त्याच्यानंतर पुढे मग जवळपास 80-90 वर्षे ही मोगलांच्या ताब्यामध्ये होती. आणि पुढे मोगलांचाच एक सरदार निजाम उल मुल्क याने मग औरंगजेबाच्या मृत्यूनंतर स्वतःचं स्वातंत्र्य घोषित केलं आणि हैदराबाद ही राजधानी करून मग या ठिकाणी स्वतःचं स्वतंत्र राज्य त्याने निर्माण केलं. मग मराठवाडा हा त्या निजामाकडेच होता. असे बरेच निजाम झालेले आहेत. तर ते 1948 पर्यंतही त्यांच्या ताब्यामध्ये होतं. ही मराठवाड्याची हिस्ट्री आहे. खूप प्रगल्भ असा इतिहास, खूप समृद्ध असा इतिहास हा मराठवाड्याचा राहिलेला आहे. मराठवाड्यामध्ये अनेक संत झालेले आहेत. संत ज्ञानेश्वरांचं मूळ गाव हे मराठवाड्यामध्ये, पैठणजवळचं आपेगाव हे त्यांचं मूळ गाव आहे संत ज्ञानेश्वरांचं. संत नामदेव ज्यांनी वारकरी पंथाची स्थापना केली असं मानलं जातं आणि वारकरी पंथ थेट पंजाबापर्यंत नेऊन सोडला. ते गुरुग्रंथ साहिब या शिखांच्या धर्मग्रंथामध्ये नामदेवांचे अभंग आहेत. नामदेवांचं मूळ गाव जे आहे ते नरसी, ते मराठवाड्यामधलं आहे. त्याच्यानंतर जनाबाई या सुद्धा मराठवाड्यातल्या ज्या नामदेवांच्या शिष्या होत्या. त्याच्यानंतर एकनाथ महाराज फेमस, हे पैठणचे खूप मोठे संत होते. एकनाथ महाराजांनी त्या काळामध्ये जाती व्यवस्थेविरुद्ध लढा दिलेला आहे. त्या काळामध्ये त्यांचे बरेच किस्से प्रसिद्ध आहेत. पण त्यातले 1-2 किस्से तुम्हाला सांगतो की त्या गोदावरी नदीच्या वाळवंटामध्ये एका महार समाजाचं, त्यावेळेचा पुराश्रमीचा महार, आताचा नवबौद्ध, त्यांचं एक बाळ त्या वाळवंटामध्ये पडलेलं होतं. त्याला त्यांनी उचललं. त्या काळामध्ये एका ब्राह्मणाने अस्पृश्य समाजाच्या एखाद्या बाळाला का असेल किंवा एखाद्या व्यक्तीला स्पर्श करणे हे खूप मोठं महापातक मानलं जात होतं. पण एकनाथांनी त्याची पर्वा केली नाही. त्या बाळाला उचललं, महारवाड्यामध्ये गेले आणि सगळ्याकडे फिरून हे बाळ कोणाचं म्हणून विचारलं आणि मग त्या बाळाला त्याच्या घरी नेऊन दिलं. त्यानंतर त्या काळामध्ये जे काही श्राद्ध वगैरे असे जे कार्यक्रम व्हायचे ते फक्त ब्राह्मणांना जीव घालवलं जायचं. पण एकनाथ महाराजांनी या ब्राह्मणांच्या अगोदर जे काही रस्त्याने जाणारे जे काही अस्पृश्य समाजाचे लोक होते त्यांना जीव घातलं होतं. असे बरेच किस्से त्यांचे आहेत. म्हणजे क्रांतिकारी असे होते. पण त्यांना काही मर्यादा होत्या, काळाच्या मर्यादा होत्या. त्या काळाच्या मर्यादेमध्ये राहूनच आपल्याला तो विचार करावा लागेल. आजच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्यांच्यामध्ये क्रांतिकारत्व होतं का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण काही गोष्टींमध्ये ते बाकीच्या ब्राह्मणांपेक्षा बरेच पुढचे होते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर सर्वात प्रसिद्ध जे आहेत महानुभाव पंथाचे काही संस्थापक आहेत चक्रधर स्वामी, ते सुद्धा त्यांचा बराच काळ मराठवाड्यामध्ये गेलेला आहे. आज सुद्धा महानुभाव पंथाचा प्रभाव हा महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या भागामध्ये आपल्याला दिसतो. सगळ्या महाराष्ट्रामध्ये चक्रधर स्वामींनी पदयात्रा केलेल्या आहेत. परंतु त्यांचा सर्वात जास्त काळ आणि शेवटचा काळ हा मराठवाड्यातच गेलेला आहे. याच मराठवाड्यामध्ये पैठणमध्ये असतानाच त्यांच्या या प्रचारामुळे घाबरून ब्राह्मणांनी त्यांची हत्या केलेली चक्रधर स्वामींची. चक्रधर स्वामींचे अनेक शिष्य जे आहेत, महादंबा वगैरे, हे सगळे लीळाचरित्र ज्यांनी स्थापन केलं त्यांनी, ते मला त्याचं नाव येईना, ते सुद्धा आपल्या मराठवाड्यातलेच आहेत. म्हणजे इतकं संत परंपरेमध्ये सुद्धा इतकं मराठवाड्याचं योगदान आहे. त्यानंतर तुकाराम महाराजांची जी शिष्य आहे बहिणाबाई पाठक, ती सुद्धा आपल्या शिरूरची आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर जो तालुका आहे त्याच्यात शिरूर नावाचं एक गाव आहे. त्या गावामधली ती आहे, जिनं पुढे मग वज्रसूचीचं जे काही भाषांतर मराठीमध्ये केलं तुकाराम महाराजांच्या सूचनेवरून. वज्रसूची म्हणजे हा अश्वघोष जो होता बौद्ध भिक्खू, त्याने वज्रसूची नावाचा एक पाली भाषेमधला ग्रंथ लिहिला होता, ज्याच्यानंतर संस्कृत भाषेमध्ये रूपांतर झालं. त्याचं रूपांतर मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्याचं काम हे तुकाराम महाराजांनी त्या बहिणाबाई पाठकवर सोपवलं होतं आणि बहिणाबाई पाठकने ते केलेलं आहे. तर त्या सुद्धा आपल्या मराठवाड्यातलेच. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना कुलदैवत म्हटलं जातं महाराष्ट्राचे, त्यांचं मूळगाव वेरूळ हे छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्यामध्ये. बऱ्याच जणांना माहीत नसेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ गाव वेरूळ हे
मराठवाड्यामध्ये ते आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, खुलताबाद तालुक्यामध्ये आज सुद्धा तिथे सगळे भोसलेत. आज तिथे जी मालोजीराजेंची गढी म्हणून जी फेमस आहे, तिथं शहाजीराजांचा मोठा पुतळा, मोठं स्मारक बांधलेलं आहे. त्याचा सातबारा आजही मालोजीराजांच्या नावावरती. जे घृष्णेश्वर मंदिर जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं, ते मालोजीराजांनीच त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. म्हणजे इतकं मोठं व्यक्तिमत्व हे आपल्या मराठवाड्यातलं आहे, हे लक्षात घ्या. शहाजीराजे असेल किंवा शिवाजी महाराज असतील. त्याच्यानंतर वेरूळ आणि अजिंठा लेणी जगात प्रसिद्ध आहेत, ते आपल्या मराठवाड्यामध्ये. किती मोठं भूषण आहे आपल्या मराठवाड्यासाठी अजिंठा लेणी, ज्याचं म्हणजे जगातले पर्यटक बघायला येतात. आपल्यापैकी किती जण जाऊन बघितलंय कोणास ठाऊक, पण बघितलं पाहिजे. एवढं जवळ आपल्याला जगातला म्हणजे सगळ्यात अनमोल असा ठेवा आपल्या मराठवाड्यामध्ये आपण बघितलं पाहिजे प्रत्येकाने जाऊन. पण काय म्हणतात ना, जिथं पिकतं तिथं विकत नाही, अशा पद्धतीचं आहे. बीबीचा मकबरा, ज्याला दक्षिणेचा ताजमहल म्हणतात, किती जण जाऊन बघतात. बघितलं पाहिजे. त्याची दुर्दशा होते ती वेगळी गोष्ट आहे, कारण अशा मेंटॅलिटीचं सरकार सत्तेवर आलेलं आहे की त्यांना असं वाटतं मुसलमानांनी जे बांधलं ते आपण त्याचं काहीच काळजी करायची नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. नाहीतर आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दरवाजे आहेत, फेमस दरवाजे आहेत, 300-300, 400-400 वर्षांपूर्वीचे. आणि या दरवाज्यांचं वैशिष्ट्य असं आहे की एक दरवाजा दुसऱ्या दरवाजासारखा नाही आहे, हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. पण ते जपल्या जात नाही. आता थोडीफार जपवणूक सुरू केलेली आहे त्यांची, पण बीबीच्या मकबऱ्याचं खूप वाईट हाल आहेत. पानचक्कीमध्ये पाहिल्यासारखं आता पाणी येत नाही आपोआप. थत्ते हौद नावाचं एक तशाच पद्धतीचं एक स्ट्रक्चर होतं, ते तर पूर्ण कोरडं पडलंय. म्हणजे आपण कोणी बांधलं याच्यापेक्षा त्यापासून आपण प्रेरणा घेऊन आपलं ते एक काय म्हणता येईल त्याला, ॲसेट आहे ते आपल्या देशाचं ॲसेट समजून प्रत्येक राजवटीनं त्याचं संरक्षण संवर्धन केलं पाहिजे. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व इतिहासप्रेमींना मी विनंती करतो की आपण सुद्धा आपल्या माध्यमातून एक चळवळ राबवून सरकारला आणि भारतीय पुरातत्व खात्याला याच्या काही वेगवेगळे स्ट्रक्चर्स, जे काही ऐतिहासिक वास्तू आपल्या या भागामध्ये आहेत, त्याचं आपण संरक्षण संवर्धन करावं. तर मराठवाड्याचं एक खूप मोठं लेणं आहे, खूप मोठं म्हणजे आपला ठेवा आहे, त्याचं आपण संवर्धन केलं पाहिजे. त्यासाठी आपण आपली भूमिका अदा केली पाहिजे. देवगिरी नावाचा किल्ला, किती म्हणजे तुम्ही जर देवगिरी बघितला तर माणूस चक्रावून जातो की एवढं स्ट्रक्चर कसं काय बांधलं असेल. 1000 वर्षांपूर्वीचा किल्ला आहे तो देवगिरी किल्ला. 1000 वर्ष झाले, किती राजवटी आल्या आणि गेल्या. आज सुद्धा ते आपण जेव्हा बांधकाम बघतो तेव्हा अवाक होऊन जातो की हे कसं बांधलं असेल त्या काळामध्ये. तो या मराठवाड्याचं भूषण आहे, त्याची दुर्दशा आहे, ते आपण थोडंसं हे केलं पाहिजे. तर मराठवाडाचा आजचा मुक्ती दिन आहे. मराठवाडा हा मुक्त आजच्या दिवशी झाला, म्हणून मराठवाड्याची एक थोडीशी एक माहिती या निमित्ताने मी तुम्हाला दिलेली आहे. तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. त्यानंतर आज आपलं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व कॉम्रेड शरद पाटील यांचा आज जन्मदिवस आहे, त्यांची आज जयंती आहे. कॉम्रेड शरद पाटील यांचं नाव फार काही लोक ओळखत नसतील त्यांना, पण हा खूप मोठा तत्वज्ञ माणूस होऊन गेलेला आहे कॉम्रेड शरद पाटील. संस्कृतचे खूप महाविद्वान होते ते. 1925ला त्यांचा जन्म झाला आणि 2014ला त्यांचं निर्वाण झालेलं आहे. म्हणजे प्रदीर्घ काळ आयुष्य त्यांना लाभलं. खूप साहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. सौत्रांतिक मार्क्सवाद नावाचं एक नवीन तत्वज्ञान त्यांनी परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. माफुआ सुद्धा त्यांचंच तत्वज्ञान आहे. म्हणजे फुले आंबेडकरी विचारधारा आणि मार्क्सवादी विचारधारा सौत्रांतिक तत्वज्ञान जे आहे की आजची परिवर्तनवादी विचारधारा आणि बुद्धाचं तत्वज्ञान यांचा मेळ घालण्याचं काम त्यांनी या तत्वज्ञानाच्या माध्यमातून केलेलं आहे. तर त्यांचा आज जयंती दिवस आहे. त्यांनी शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये खूप मोठं काम कॉम्रेड शरद पाटलांनी केलेलं आहे. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण. तर हे जे पुस्तक आहे त्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा ब्राह्मणांनी खून केला अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केलेली आहे. त्यासाठी जे तार्किक मांडणी त्यांनी केलेली आहे. तर खून का केला, तर शिवाजी महाराजांनी जो पहिला राज्याभिषेक होता 6 जून 1674ला शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक झाला होता, हे सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्हाला हे माहित नसेल की शिवाजी महाराजांचा आणखी एक राज्याभिषेक झाला होता.
आणि तो राज्याभिषेक हा या पहिल्या राज्याभिषेकानंतर 3 महिन्यांनी झाला. दुसरा राज्याभिषेक सप्टेंबर 1674ला. आणि या राज्याभिषेकामध्ये फरक हा होता की पहिला राज्याभिषेक हा वैदिक पद्धतीने केलेला होता, परंतु तो पहिला राज्याभिषेक शिवाजी महाराजांनी नाकारला आणि दुसरा राज्याभिषेक हा शाक्त पद्धतीने केला. म्हणजे बुद्ध धम्माच्या वज्रयान पंथामध्ये किंवा तंत्रयान पंथामध्ये जो काही विधी होता त्या विधीनुसार तो दुसरा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे. आणि कॉम्रेड शरद पाटलांनी मांडणी केलेली आहे की शाक्त धर्मानुसार जर शाक्त धर्मानुसार राज्यकारभार करायचा असेल, शाक्त पंथानुसार किंवा शाक्त धर्मानुसार जर राज्याभिषेक करायचा असेल तर त्या राजाला अस्पृश्य स्त्रीसोबत विवाह करावा लागतो. मग कॉम्रेड शरद पाटलांनी मांडणी केलेली आहे की शिवाजी महाराजांनी ज्या अर्थी तो दुसरा राज्याभिषेक हा शाक्त विधीनुसार केलेला आहे त्यानुसार शिवाजी महाराजांनी अस्पृश्य स्त्री बरोबर विवाह केला होता. या शाक्त धर्म जो आहे त्याचं एक वचन आहे की शाक्त वयोवर्ण म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की शाक्त विचारामध्ये वय आणि वर्ण याचा विचार केला जात नाही, असं एक शाक्त पंथामध्ये एक वचन आहे. आणि मग त्यानुसार शिवाजी महाराजांनी तो राज्याभिषेक केलेला असल्यामुळे शिवाजी महाराज सुद्धा त्या काळामध्ये त्यांनी इंटरकास्ट मॅरेज केलं होतं आणि हे ब्राह्मणांना आणि सामंती मराठ्यांना हे रुचलं नाही आणि त्यामुळे या दोघांनी मिळून पुढे शिवाजी महाराजांचा खून केला अशी मांडणी कॉम्रेड शरद पाटलांनी त्यांच्या शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, महमदी की ब्राह्मणी या पुस्तकामध्ये केलेली आहे. आणि शिवाजी महाराजांना हा दुसरा राज्याभिषेक करण्यामध्ये संभाजीराजांनीच त्यांना जास्त प्रमोट केलं, म्हणून संभाजीराजांच्या विरोधामध्ये सुद्धा ब्राह्मणांनी आघाडी उघडली आणि त्यांना सुद्धा शेवटी मुघलांना पकडून दिलं आणि मनुस्मृतीनुसार त्यांची हत्या केली असं ते तर्क काढतात पुढे कॉम्रेड शरद पाटील. तर प्रत्येकाने ते पुस्तक वाचलं पाहिजे. तर त्यांची सुद्धा आज जयंती आहे, तर त्यांची सुद्धा जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. त्यानंतर पेरियार रामस्वामी नायकर हे नाव तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल. पेरियार जे आहेत, पेरियार रामस्वामी नायकर हे दक्षिणेकडचे आंबेडकर त्यांना म्हणू शकता तुम्ही. इतकं वादळी व्यक्तिमत्व होतं. म्हणजे परिवर्तनवादी विचारांमध्ये जर कोणाचं नाव बाबासाहेबांसोबत आपण घेऊ शकतो तर ते पेरियार रामस्वामीचं घेऊ शकतो. प्रचंड परिवर्तनवादी तर्कनिष्ठ असा हा माणूस होता. त्यांचा जन्म 1879 आहे आणि त्यांचं जे काही निर्वाण झालेलं आहे ते 1973 झालेलं आहे. म्हणजे खूप मोठं आयुष्य त्यांना, जवळपास 93 वर्षाचं आयुष्य या पेरियार रामस्वामी नायकर यांना लाभलेलं आहे. आज तमिळनाडूमध्ये जे काही पार्ट्या आहेत, द्रविड मुन्नेत्र कळघम असेल किंवा अण्णा द्रमुक असेल, हे पेरियारच्या विचारानुसारच काम करतात. त्यांनी वैदिक धर्म आणि ब्राह्मण धर्म याला प्रचंड विरोध केला. ब्राह्मण देवता ज्या असतील त्यालाही त्यांनी प्रचंड विरोध केला. गणपती असेल किंवा राम असेल यांना चपला मारण्याचं आंदोलन त्यांनी त्या काळामध्ये तिथे तमिळनाडूमध्ये सुरू केलेलं होतं. हे म्हणजे आपण विचार करू शकत नाही इतक्या पुढचं हे व्यक्तिमत्व होतं. 1920ला ते सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते, पण काँग्रेसमध्ये त्यांनी ऑब्झर्वेशन केलं आणि काँग्रेसला ब्राह्मण पार्टी त्यांनी डिक्लेअर केलं आणि 1925लाच काँग्रेस सोडून दिलं. आणि मग त्यांनी घोषणा केली पुढे की नो गॉड, नो रिलिजन, नो गांधी, नो काँग्रेस अँड नो ब्राह्मण. हे त्यांचं स्टेटमेंट आहे की तमिळनाडूमध्ये म्हणजे द्राविडियन्स जे आहेत, खालचा जो द्राविडियन पट्टा आहे त्यामध्ये आपण देवाला मानायचं नाही, धर्माला मानायचं नाही, गांधीला मानायचं नाही, काँग्रेसलाही मानायचं नाही आणि ब्राह्मणांनाही मानायचं नाही. यांना आपण यांच्यावर बहिष्कार टाकायचं या पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी त्या काळामध्ये केलं होतं. आणि 1926ला त्यांनी सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट त्यांनी सुरू केलेली आहे. म्हणजे द्राविडियन्स जे आहे त्यांच्यावर जे ब्राह्मणिझम जो अत्याचार करतो, जे ब्राह्मण त्यांचं जे शोषण करतो, या विरोधामध्ये त्यांची मुवमेंट होती, ती होती सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट. आणि याची काही त्यांचं जे प्रिन्सिपल होते त्यांच्या आयुष्यामध्ये, ते जे आयुष्य ते जगले, प्रिन्सिपल काय होतं तर सेल्फ रिस्पेक्ट, रॅशनलिझम अँड ह्युमन राईट्स या 3 मुद्द्यावरती त्यांनी काम केलेलं आहे. सेल्फ रिस्पेक्ट
म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान, रॅशनलिझम म्हणजे काय, विवेकवाद, आणि वुमेन राईट्स म्हणजे काय, महिलांचे हक्क, यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलेलं आहे. 1939 मध्ये त्यांनी जस्टिस पार्टी स्थापन केली होती. त्याच पार्टीचं पुढे 1944 मध्ये द्राविडार कळघम या नाव त्यांनी चेंज केलं. पुढे त्यांचे अण्णादुराई सोबत मतभेद झाले. त्यांचे जो काही चांगले मोठे कार्यकर्ते होते अण्णादुराई, आणि मग अण्णादुराईंनी 1949 मध्ये याच पार्टीमधून DMK म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम ही पार्टी स्थापन केली. ती पार्टी सुद्धा पेरियार यांच्याच विचारांवर चालते. तर पेरियार सुद्धा आपण वाचला पाहिजे. म्हणजे आपल्या देशामधलं परिवर्तनवादी मुवमेंटमधलं एक वादळी व्यक्तिमत्व कसं होतं ते तुमच्या लक्षात येईल. त्यांच्या जयंतीच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता एक महत्वाचा प्रश्न एका FB मित्राने मला टाकला होता की या प्रवीण तरडेचं जे स्टेटमेंट आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं. प्रवीण तरडे हा जो आहे हा एक मराठी ऍक्टर आहे आणि तो अधूनमधून असं काहीतरी बरळत असतो. तो RSSचा एजंट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो RSS मध्ये तो गेलेला आहे, त्याने स्वतः कबूल केलेला आहे. तर त्याने असं स्टेटमेंट केलं की हिंदुत्व जे आहे ते महारांच्या मुठीमध्ये आहे. म्हणजे महार जे आहे मांगांच्या मुठीमध्ये आहे. मांग कम्युनिटी जे आहे त्यांनी हिंदुत्व सांभाळून ठेवलेलं आहे अशा पद्धतीचं त्याने स्टेटमेंट केलेलं आहे. पण याच मांग समाजामध्ये होऊन गेलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी काय सांगितलं की ही पृथ्वी कोणत्याही शेषनागाच्या मस्तकावर नाही, तर कामगाराच्या तळहातावर, कामगाराच्या, मजुराच्या, दलिताच्या तळहातावरती तरलेली आहे. आणि हा काय म्हणतो तरडे, हिंदुत्व मांगाच्या मुठीमध्ये म्हणतो. जर हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणत्व हे लक्षात घ्या. ब्राह्मण हा मुळात ब्राह्मण हे म्हणजे अशा पद्धतीचे हे शब्द टाकत असतात हिंदुत्व, कारण त्यांना स्वतःला बहुसंख्य करायचं असतं. त्यांना आपले जे काही बाकी बहुजन समाज आहे, मराठा बहुजन, OBC यांचं त्यांना सपोर्ट घ्यायचा असतो, म्हणून अशा पद्धतीचे ते शब्द टाकतात हिंदुत्व वगैरे. त्यांना हिंदुत्व म्हणायचं नसतं, पण त्यांना ब्राह्मणत्व म्हणायचं असतं. आणि ब्राह्मणत्व काय आहे तर चातुर्वर्ण्य काय, ब्राह्मण ऊपर बाकी सब नीचे. जर तुम्हाला मांगांमध्ये एवढंच हिंदुत्व दिसतंय, मांग तुम्हाला जर हिंदुत्वाचा एवढाच तुम्हाला समर्थक दिसतो, आजही गावामध्ये भाकरी मागणारा कोण आहे? त्याला काय वागणूक दिली जाते? त्याला समानतेची वागणूक आहे का? त्याला लग्नामध्ये पंक्तीत आजही बसवल्या जात नाही. उरलं सुरलं तर मांगांच्या पंक्ती बसवल्या जातात, त्याही त्यांना मंडपात बसवल्या जात नाही, मंडपाच्या बाहेर बसवल्या जातं. ही आज परिस्थिती आहे. आजही गावागावामध्ये संध्याकाळी शिळे पाक मागणारा कोणता समाज आहे? जरा जाऊन पहा. या तरडेला म्हणा बघ जरा जाऊन काय हाल आहेत त्यांच्या गावांमध्ये. आणि त्यांना तो हिंदुत्वाची वजरमूठ सांगतोय. परवाचीच घटना आहे बुलढाण्यामध्ये. एक पाऊस पडतोय म्हणून एक नवरदेव एका मंदिराच्या दारात उभा राहिला, म्हणून ब्राह्मणवाद्यांनी त्याला मरुस्तोवर मारला आणि हाकलून दिलं. ही आहे का तुमचं हिंदुत्वाची वज्रमुठ? काय सांगताय तुम्ही? माझं मांग बंधू भगिनींना माझी विनंती आहे की या भ्रमजालातून, या ब्रह्मजालातून बाहेर या. बाबासाहेबांनी तुम्हाला एवढा मोठा मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गावरती येण्याचा प्रयत्न करा. बुद्धाचे तत्वज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. मानवतावादाकडे खऱ्या अर्थाने येण्याचा प्रयत्न करा. यांच्या ब्रह्मजालामध्ये फसू नका. हे असे शब्दाचे खेळ करतात आणि तुमचा वापर करून घेतात. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की अशा पद्धतीच्या कोणत्याही लागून चालन करणाऱ्या ब्रह्मजालामध्ये अडकू नका. ही ब्राह्मणांची नीतीच राहिलेली आहे प्राचीन काळापासून, जुन्या काळापासून. आपल्या फायद्यासाठी सगळ्यांचा वापर करून घ्यायचा. तर आजचं FB लाईव्ह एवढंच होतं. काही कमेंट्स आले आहेत बघूया. प्रमोद कांबळे लिहित आहेत, हैदराबाद संस्थान भारतात सामील करण्यासाठी जी सैनिकी कारवाई केली तिला नाव पोलीस कारवाई म्हणून दिले. ही मुत्सद्देगिरी पहिले कायदामंत्री बाबासाहेबांची होती, कारण सैनिकी कारवाई नाव दिले असते तर हा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात गेला असता. बरोबर आहे. हो, ते मी क्लॅरिफिकेशन करायचं राहिलं. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आणि दुसऱ्या यामध्ये एक महत्वाचा एक पॉईंट माझा राहून गेलेला आहे या पोलीस कारवाईच्या संदर्भामध्ये. या पोलीस कारवाईच्या दरम्यान काय झालेलं आहे माहिती आहे का? हे जे काही ब्राह्मणवादी मंडळी होती किंवा बरेच ब्राह्मण जे होते जे या रजाकारांच्या विरोधामध्ये लढत होते, जेव्हा ही पोलीस कारवाई झाली आणि रजाकार पळून गेले, त्यानंतर अनेक निरपराध मुस्लिम बंधू भगिनींना मारण्यात आलेलं आहे.
सरफराज अहमद म्हणून एक मोठे कार्यकर्ते आहेत, मला वाटतं सोलापूरमध्ये काहीतरी ते काम करतात. त्यांनी या संदर्भामध्ये बरंच लिखाण वगैरे केलेलं आहे, तुम्ही ते वाचलं पाहिजे. तर याचा दुरुपयोग सुद्धा काही ब्राह्मणवाद्यांनी केलेला आहे, तर त्याचा सुद्धा आपण निषेध केला पाहिजे. या निमित्ताने आपण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद कांबळे सर. अंकुश वाऊळ माझे मित्र आहेत, ते म्हणतायत खूप चांगली माहिती सर, धन्यवाद. संतोष कांबळे लिहित आहेत, खूपच छान माहिती दिली, थँक्यू. चला, तर आजचं FB लाईव्ह हे या 3-4 विषयांशी संबंधित होतं. असंच पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत जय भारत, गुड बाय.